नमस्कार माऊली, नमस्कार। एक रंजक प्रसंग सांगतो। आमच्या गावी एक शेतकरी राहत होता। अनेक वर्ष त्यांनी दारिद्र्यामध्ये आयुष्य काढलं। निसर्गाची अवकृपा होती, पीक पाणी नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांनी आपले कष्ट करण्याचं कधीही थांबवलं नाही। मी जेव्हा जेव्हा त्याला सांगत असे तेव्हा तो म्हणायचा, भगवंत माझी परीक्षा बघतोय की त्याच्या संकटाच्या डावामध्ये मी पराभूत होईन म्हणून। पण नाही, मी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहीन। माझ्या हाती जे कर्म करायचं आहे ना, त्याच्याशी मी इतका समरस होऊन कार्य करेन की भगवंताला भाग पाडेन मला जे हवं ते फळ पदरामध्ये टाकायला। केवढा आत्मविश्वास माऊली, केवढा आत्मविश्वास। यातून शिकण्यासारखं हेच माऊली की संकट येताना त्यातून सुटण्याचा मार्ग घेऊनच येतं, मात्र विवेकपूर्वक आपण ते शोधले पाहिजेत। आणि प्रयत्न जर योग्य असतील तर ईश्वर त्याच्या पुढे नमतोच माऊली। अवनी, अगं किती वेळा सांगितलंय तुला की नदीवर तू जाऊ नकोस म्हणून? किती जड अंडा आहे हा। तू ना खरंच बस इथे, मी पाणी आणतो। तुला कितींदा सांगितलं तरी ऐकत नाही। तुला किती वेळा सांगितलंय की अशी काही जड जोखमीची कामं असतील तर मला सांगत जा। हे घे पाणी पी, सावकाश पी। हे बघ, मी आपल्या होणाऱ्या बाळासाठी काय बनवलंय ते। अशा रंजक खेळण्यासोबत खेळून त्याचे बाल्य अधिक आनंदी होईल। बघू, किती सुबक आणि सुरेख खेळणं तयार केलंय। पण मला कधी कधी शंका येते, जितक्या उत्साहाने तुम्ही हे सगळे करत आहात त्यावर विरजण नको पडायला। अवनी, कितींदा बजावून सांगितलं तुला की असा नकारात्मक विचार नको करत जाऊस म्हणून।
अहो जस जशी बाळंत होण्याची वेळ समीप येते तस तसे माझ्या मनातले भयाचे सावट गडद होत चालले आणि कळत नाही हा ताण मी झेपू शकेन की नाही. अगं, एक आईच जर अशी भयभीत होऊन जगत असेल तर त्याचा दुष्परिणाम त्या बालकावर नाही होणार का? मग ते देखील तुझ्यासारखेच भयभीत होऊन जन्मास येईल. हे चालेल तुला? आणि आपण एकदा का भगवंताकडे श्रद्धेने काही मागितले ना तर त्याची पूर्तता करणे हे त्याचे दायित्व बनते. आपण केवळ त्याच्यावर विश्वास ठेवावा. हे प्रभू, आम्ही सर्व तुझीच लेकरे आहोत. आमचे हित, आमचे सुख तुझ्याच हातात आहे. आमचा सर्व भार तुझ्याचवर आहे. एक सांगू, मी आजपर्यंत समजत होते की नियती माझी परीक्षा बघते आहे, पण यावेळी नाही, निश्चितच नाही. म्हणजे मी काही समजलो नाही. आजवर मी स्वतःला भगवंताच्या पूजेसाठी वाहिले, त्याच्या श्रद्धेसाठी वाहिले स्वतःला. आता माझे सुख पाहणे हे त्याच्यासाठी महत्वाचे आहे. आणि म्हणूनच ही परीक्षा माझी, तुमची अथवा पिताश्रींची नाही. ही परीक्षा आहे त्याची. अवनी, अगं नेमकं काय सुचव पाहतेस तू? प्रभू, मी तुम्हा साक्षी ठेवून शपथ घेते, ह्यावेळी जर श्राद्धाच्या दिवशी काही विपरीत घडले तर इथून पुढे कुठलेही अपत्य जन्मास घालण्याचा विचार करणार नाही. मी गर्भार राहणार नाही. आणि तसे झाले तर जीवनचक्र कसे सुरळीत ठेवायचे याचा विचार स्वतः भगवंतांनीच करावा. अवनी, अगं इतकी चिंता करू नकोस. अकारण चिंता करणे ही संकटाची जननी असते. विश्वास ठेव, यंदा भगवंताची कृपा आपल्यावर निश्चितच होईल. आणि तुझ्या बोलण्यात तथ्यच आहे. ही त्याची परीक्षा आहे. त्यामुळे आपण चिंता करायचे काहीच कारण नाही. सर्व काही मी त्याच्यावर सोपवून निश्चिंत झालो आहे. प्रभू, मी आजपर्यंत स्वतःसाठी तुमच्याकडे काहीही मागितलं नाही, पण आज माझ्या पत्नीसाठी मागतो आहे. कारण तिच्या सुखातच माझे सुख आहे. खूप कष्टांनी प्रभू आम्ही सुखाची स्वप्ने पाहू लागलो आहोत. आणि त्यासाठी तुमचे पाठबळ हवे आहे. ते पाठबळ, तो आधार जर तुम्ही आम्हाला दिला नाहीत आणि जर आमच्या आयुष्यात काहीही विपरीत घडले तर या पश्चात मी कधीही कुठल्याही देवाची पूजा करणार नाही, नाही कुठल्या मंदिराची पायरी चढेन, ना पुष्प अर्पण करेन. आता सर्व काही तुझ्या हाती आहे प्रभू. मला सांग, कसा आहे हा घोडा? अहो घोडा कसला, हा तर बैल आहे. आ? पिताश्री, तुम्ही आपणास काही हवे आहे का? मला बोलावले असते. पाणी हवे का? थांबा, देते. अगं नको, मला काहीही नकोय. मी खरं तर तुझ्याशीच संवाद साधायला आलो होतो. म्हणजे बाळ, प्रकृती कशी आहे तुझी? काळजी घेतेस ना? पिताश्री, प्रकृती उत्तम आहे. काळजी करण्याचे काही कारण नाही. जे काही घडले आहे, घडते आहे, ते निश्चितच दुर्दैवी आहे. आणि त्याचे दुष्परिणाम या घरावर देखील झाले आहेत. आणि त्यामुळेच माझे मन व्यथित झाले आहे.
म्हणूनच पिताश्री, मला आपल्या बोलण्याचा रोग समजतो आहे. आपणास जे वाटते आहे तसे वाटण्यात काहीही अयोग्य नाही. परंतु मी आपणास आश्वस्त करू इच्छिते, यंदा कुठलेही दुर्दैवी अपशकुनी कृत्य घडणार नाही. त्यासाठी मी अतिदक्षता घेते आहे. वैद्यबुवांनी खास बनवून दिलेली औषधी आहे. त्याच्या नियमित सेवनाने होणारे अपत्य चांगलेच होईल. आणि भगवंताकडेही साकडे घातले आहे. त्याचे सर्व शुभाशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. ते मला देखील माहिती आहे, परंतु माझी चिंता दुसरीच आहे. मनुष्य पूर्वी जे घडलेले आहे ते पाहूनच भविष्याची आखणी करीत असतो. जे काही आजवर घडलेले आहे त्याचीच पुनरावृत्ती झाली तर, जर पिताश्रींच्या श्राद्ध दिनी पुन्हा तुझे अपत्य जन्मास येऊन मृत पावले तर या दुष्टचक्रास काहीही अंत नसेल. काय उत्तर आहे याचे तुझ्याकडे? पिताश्री, असे काहीही होणार नाही असा माझा विश्वास आहेच. परंतु जर असे काही घडले तर माझा भगवंतावरचा विश्वास नाहीसा होईल. मी पुन्हा गर्भार राहणार नाही असा शब्द दिला आहे. तुझा हा शब्द देण्यास अति विलंब झाला आहे. जे कृत्य तू यापूर्वीच करावयास हवे होते ते आता वेळ निघून गेल्यावर करण्यात काहीही उपयोग नाही. हे काय म्हणता आहात पिताश्री? आपणास काय सुचवायचे आहे? स्पष्टच बोलतो मी. या घरासाठी, माझ्या मुलासाठी मी अतिशय नयनरम्य असं स्वप्न रंगवलं होतंस. त्याची पूर्तता तू करू शकली नाहीस. भले माझा पुत्र तुझ्या प्रेमात आकंठ बुडाला असेल तरी देखील त्यात काही तथ्य नाही. तुमचे हेच नाते नियतीस देखील अमान्य आहे. म्हणूनच तुमची अपत्य जगण्यास यशस्वी होत नाही. आणि यावर एकच उतारा आहे. जर याही वर्षी पुन्हा तेच अक्रीत घडले तर तुला त्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून या घरातून आणि गोविंदच्या आयुष्यातून सदा सर्वदा निघून जावं लागेल. तुला ते मान्यच करावं लागेल. पिताश्री, माझा भगवंतावर पूर्ण विश्वास आहेच. परंतु जर असे काही घडले की आपणास शब्द देते, आपणास जे वाटते तेच होईल. आपण जे मागा मी निश्चित देईन. अवनी, हे घे. वैद्यबुवांनी रात्री निजण्याआधी दिलेला काढा विसरलीस ना? अहो, मला आता सारे काही नकोसे झाले आहे. हे दुखणेही नको, हा काढा नको, कसलाही भार नको आणि ताणही नको. काय ते संपून जावे एकदाचे. असं का बोलतेस तू? अगं, आजच्या रात्रीचा तर प्रश्न आहे. अगं, 9 महिने पूर्ण झालेत तुला गर्भार होऊन.
आता आपले बाळ या पृथ्वीवर अवतरण्यास सज्ज असेल, याचा आनंद नाहीये का तुला? खरे आहे, आता केवळ ह्याच एका रात्रीचा प्रश्न आहे. त्या पश्चात काही त्रास नाही. आजची रात्र सरली की सारे काही नवे असेल. जुना कुठलाही शाप नसेल, पापाची टोचणीही नसेल. अवनी, अगं असेल विचार करणे बंद कर. सकारात्मक राहा ना. उद्याचे श्राद्ध निर्विघ्न पार पडेल, विश्वास ठेव. आणि उद्याच मी बाळंत झाले तर? झालीस तर झालीस, त्यात एवढी काळजी का करायची? आणि त्याहूनही वैद्यबुवांनी हा काढा रोज रात्री घेण्यास सांगितले आहे. याचा गुणधर्म असा देखील होऊ शकतो की आपल्या अपत्य उद्या जन्म न घेता पुढील काही दिवसात जन्म घेईल. आणि तसे झाले तर सर्वच प्रश्न सुटतील. आता तरी सगळेच प्रश्न अनुत्तरित आहेत, आणि ते सुटण्याचे एकमेव द्वार आहे ज्यातून मला निघून जायचे आहे. तरच सर्वांचे भले होईल. अवनी, किती वेळ सांगावे तुला? असे विचार नको करूस. काय साध्य होणार आहे त्याने मनस्तापाशिवाय? असे विचार करायचे नाहीत म्हणून थांबवता येतात का? तुम्हीच सांगा. मी काही कमी सकारात्मक नाही, परंतु भगवंताच्या मनात काय आहे ते आपण नाही सांगू शकत, आणि ते बदलू देखील शकत नाही. आणि त्याचीच मला चिंता वाटते आहे. अगं नको एवढी काळजी करूस. उद्या सारे काही सुखाने आनंदाने संपन्न होईल. येणारी उद्याची पहाट आशेचा नवा सूर्य घेऊन येईल. हेच मनात ठेव आणि आजची रात्र व्यतीत करू. माऊली, मनुष्याचं कर्म हेच त्याचं भविष्य कसं असेल ते ठरवत असतं. कुणी आपल्यावर अन्याय करत असेल तर त्याचं आयुष्यही असंच खडतर जाणार यात संशय नाही. पण माऊली, तो निवाडा करायचा अधिकार मात्र आपल्या हाती नसतो. भगवंत वरून सारं काही पाहत असतो. जो आपल्याशी वाईट वृत्तीनं वागतो त्याच्याबरोबर आपणही जर तसंच वागू लागलो तर मग त्याच्यात आणि आपल्यात फरक काय? म्हणूनच आपण सचोटी न सोडता क्षमाशील वृत्तीनं जर वर्तन केलं तर आपली सुद्धा परिस्थिती बदलू शकते, आणि आपलं भविष्य आपण घडवलेल्या कर्मांनी सुशोभित होतं. म्हणून तर आपण सांगत असतो, उतू नका, मातू नका, आणि घेतला वसा टाकू नका.